बल्लाळेश्वर गणपती मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक अत्यंत प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे। हे मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली गावात असून गणपती भक्तांसाठी खास महत्वाचं मानलं जातं। हे मंदिर पूर्वाभिमुख आहे। सकाळच्या सूर्यकिरणांचा प्रकाश थेट इथल्या मूर्तीवर पडतो। इथली गणेश मूर्ती दगडाची असून ती बसलेल्या स्थितीत आहे आणि गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी आहेत। पाली हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे, त्यामुळे मंदिराचा परिसर हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला दिसतो। पावसाळ्यात तर परिसर अतिशय रम्य आणि धुक्याने भरलेला दिसतो। येथील स्वच्छ हवा आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करते। अष्टविनायक यात्रेमध्ये हे मंदिर 3ऱ्या क्रमांकावर येते। भक्त येथे नवस पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात। गणेश चतुर्थी आणि माघी गणेश चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते। बल्लाळेश्वर हे अष्टविनायकांपैकी एकमेव असे गणपती आहेत ज्यांचं नाव भक्तांच्या नावावरून पडलंय। येथे गणपतीला बल्लाळेश्वर म्हणून का ओळखलं जातं, चला या मागील पौराणिक कथा काय आहे ते जाणून घेऊयात। पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहत होता। तो भगवान गणेश यांचा खूप मोठा भक्त होता। तो आपल्या मित्रांसोबत नेहमी गणपतीची पूजा करत असे। त्याच्या वडिलांना त्याचा हा छंद अजिबात आवडत नसे। त्याने रागाने बल्लाळला मारहाण करून झाडाला बांधून ठेवले। त्या कठीण प्रसंगी बल्लाळने गणपतीला मनापासून हाक मारले। गणपतीने ब्राह्मणाच्या रूपात येऊन त्याची सुटका केली आणि त्याला दर्शन दिलं। बल्लाळच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने तेथेच वास करण्याचं ठरवलं। म्हणूनच त्या गणपतीला बल्लाळवरूनच बल्लाळेश्वर असं नाव मिळालं। बल्लाळेश्वर गणपती हे भक्ती, श्रद्धा आणि निरागस विश्वाचं प्रतीक आहे। एका लहान मुलाच्या निखळ भक्तीमुळे भगवान गणेश येथे सदैव वास्तव्य करतात अशी श्रद्धा आहे। असं मानलं जातं की इथे मनापासून प्रार्थना केल्यास भगवान गणेश भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात।